नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बाळूमामा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आमची चालू आहे टोमॅटो, मिरची आणि वांगे याची लागण. अलीकडे काय होतंय, टोमॅटोवरती खूप रोग पडतोय. त्यामुळे असा विषय झालाय की शेतकऱ्यांना टोमॅटो लावून आता परवडतच नाही. पण आम्ही एक जुगाड लावलंय. जर टोमॅटोवरचा जर रोग टाळायचा असेल तर एक मिरची एक टोमॅटो, एक मिरची एक टोमॅटो ह्या पद्धतीने जर लागण केली तर रोगाला शक्यतो टाळता येतं. हे तुम्ही पाहू शकता, एक मिरची एक टोमॅटो या पद्धतीने आम्ही लागण केली आहे. याचं असं होतं ना की बाबा टोमॅटोला खूप जास्त, जेवढा दाट टोमॅटो असेल तेवढा रोग जास्त पडतो. त्यामुळं लावताना आहे ना या पद्धतीने जर तुम्ही लावलं तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्हाला. ही तलवार वाणाची मिरची आम्ही लावतोय. आणि इकडे लावतोय गॅलॉन वांगे काळे. हे काळे वांगे आणि हे आम्ही असं मल्चिंग पेपर हातरलाय. हे 20 गुंठे राणे. 20 गुंठे रानात आम्ही हिरवे वांगे, काळे गॅलॉन वांगे, मिरची आणि टोमॅटो हे पिकं घेतोय. तरी एकदा तुमच्या जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल ना की सारखंच बाबा की टोमॅटोमध्ये खूप रोग पडतोय, त्यामध्ये जर तुम्ही ह्या पद्धतीने जर लावलं ना तर नक्कीच फायदा होईल. पहा, आणि होतं असं की समजा जर टोमॅटोला बाजार नसेल तर मिरचीला बाजार असतो, मिरचीला बाजार नसेल तर टोमॅटोला बाजार असतो. त्यामुळे नक्कीच एका पिकाचा तरी फायदा होईल. हे आम्ही लावले चिलटांसाठी. हे पहा, असे चिलट चिकटले, त्याला रात्रीच लावले. यामध्ये असं ठेवतात. बऱ्याच जागी लावले. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा, रात्रीच लावले आम्ही. सुरुवातीपासूनच पिकाची खूप काळजी घ्यावी लागते, तेव्हा पीक मनासारखं येतं. तुम्ही का उठताल आणि ते पिकाला पार सगळं रोगाने वेढून टाकलं आणि मग म्हणताल की आता काय करायचं, मग तेव्हा काहीच उपयोग नसतो. सुरुवातीपासूनच जर आपण काळजी घेतली तर नक्कीच पीक हे आपल्या मनाप्रमाणे येतं. त्यामुळे हा एक खूप चांगला आणि परवडणारा उपाय आहे. त्यामुळे नक्की तुम्ही जर टोमॅटोची लागण करत असताल तर हा विचार नक्कीच करा. आता पुढे जशी वाढ होईल त्याप्रमाणे आम्ही दाखवतच जाऊ. आणि थोड्या दिवसांनी आम्ही माती पण भरणार याला, तो व्हिडिओ पण मी नक्कीच टाकेल. जर हे कागदाला जर हे रोप लागला, आता उन्हाळा भरपूर आहे, यावर्षी प्रचंड ऊन पडले, जर हे असं रोप जर कागदाला चिकटलं ना तर मग ते रोप जळतं. मग त्याच्या अशा साईडनी प्लेटनी माती भरायची अशी, या पद्धतीने अशी. मग ते थंड राहतं. दुपारचं पाणी सोडलं ना की रोप थंड राहतं. हे पहा असं. आणि आतमध्ये बिळात उष्णता साठून राहत नाही. हे सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही 2-3 दिवसात भरणारच आहे, कारण टोमॅटोची जरा थोडी उंची कमी आहे. एकदा कागदाच्या वर आलं ना मग भरायला सुरुवात करणार आहे आम्ही. हे पहा, तुम्ही पाहू शकता. मिरच्या आहेत भरण्यायोग्य, पण टोमॅटो छोटे आहेत त्यामुळे मग आम्ही जरा थांबलोय. मग टोमॅटोला आणि मिरचीला सोबतच भरून घ्यायची. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.